इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गॅस कंपन्यांना बसताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण होत आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक बाब म्हणावं लागणार आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत कुठलाही गॅसचा तुटवडा जो आहे तो होताना दिसून येत नाही. गॅस पुरवठादारांकडनं खबरदारी जी आहे ती आतापासूनच घेतली जात आहे. त्यासाठी बुकिंग केल्याच्या 30 दिवसानंतर पुन्हा एकदा बुक करता येणार आहे. तर या सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. जर एखादी ग्राहकाने जर आज बुक केला असेल तर 2 दिवसामध्ये त्याच्या घरपोच सिलेंडर जे आहे ते पोहोचण्याची व्यवस्था जी आहे ती केली जात आहे. तर दुसरीकडे गॅस कंपन्यांकडूनच व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते वरूनच बंद करण्यात आलेले गेल्या 3 दिवसापासून व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे. सध्या घरगुती सिलेंडरांना अधिक प्राधान्य जे आहे ते दिलं जात आहे. केंद्र सरकारकडनं एक्स्मा कायदा जो लागू करण्यात आलेला आहे, या कायद्यामुळे सर्वाधिक घरगुती गॅस सिलेंडरांना अधिक प्राधान्य जे आहे ते दिलं जात आहे. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅस पुरवठा सुरळीत सुरू आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे आणि मोठ्या प्रमाणावरती गॅसचा साठा जो आहे तो शिल्लक असल्याचं दिसून येत आहे. भारतामध्ये सर्वाधिक गॅसचा पुरवठा जो आहे तो आखाती देशातील होत असतो. त्यामुळं यात इराण आहे, सौदी अरेबिया आहे, कतार आहे आणि कुतुबपूर आहे या सारख्या देशातून गॅसचा पुरवठा जो आहे तो होत असतो. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यात सध्या तरी कुठलीही गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण होताना दिसून येत नाही आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून गॅसच्या सिलेंडरची बुकिंगची जी वेळची मर्यादा जी आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे आणि काही 60 रुपयांनी पर सिलेंडर मागे भाव देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठलीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी गॅस पुरवठाधारकांसोबतच जिल्हा प्रशासनाकडून देखील खबरदारी जी आहे ती घेताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.